राजू, सौरभ, पाहतो आपण सांगली असेल किंवा भिवंडी असेल या दोन्ही जागांवरून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती तणाव निर्माण झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी भिवंडीच्या जागेची जी आहे ती घोषणा केल्यानंतर कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये जे आहे ती नाराजी आहे आणि त्यामुळेच पाहतो आपण की सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला पुन्हा गेलेले आहे, हायकमांडची भेट घेण्यासाठी गेलेले आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय भिवंडीच्या जागेसाठी जे आहे ते आज कोकणातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे। या बैठकीला 13 जिल्हाध्यक्ष आणि जवळपास 85 तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी असे 500 पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती आज भिवंडीमध्ये होणार आहे। आणि या बैठकीमध्ये नेमकी पक्षाची भूमिका काय असली पाहिजे हे ठरवलं जाणार आहे, कारण संपूर्ण कोकणामध्ये पाहतो आपण एकही जागा जी आहे ती काँग्रेसला सुटलेली नाही। त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायची की बंडखोरी करायची की काँग्रेसचं अस्तित्व कोकणामध्ये राखण्यासाठी नेमकं काय पाऊल उचलायचं, यासाठी ही सगळी बैठक बोलवण्यात आलेली आहे। दयानंद चोरगे जे संभाव्य उमेदवार काँग्रेसचे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पाडणार आहे आणि हे सगळे 500 पदाधिकारी जे आहे तो आज निर्णय घेतील आणि त्यानंतर तो आपल्या पक्षश्रेष्ठींना कळवतील की आमची नेमकी काय भूमिका आहे। त्यामुळे जशी महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढलेला आहे तशीच काँग्रेसमध्ये सुद्धा डोकेदुखी वाढली आहे, कारण दोन्ही जागा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। सांगलीची जागा महत्त्वाची आहे कारण याच्यासाठी की राज्यामध्ये सलग 16 वेळा जिंकलेली 2च लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी नंदुरबार आणि दुसरी सांगली, हीच सांगली जी आहे ते ठाकरे गटाच्या हातामध्ये जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।